प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. प्रिय क्रांती मित्र हो, आपणा सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मित्रांनो, 2 दिवसाआधी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची अत्यंत महत्त्वपूर्ण अशी एक पत्रकार परिषद झाली. ह्या पत्रकार परिषदेमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी जे काही विधानं केली, जे काय भाष्य केलं, ते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चेला नवं उधाण आणणारं भाष्य होतं. नव्या चर्चेला तोंड फोडणारं ते विधान होतं. प्रकाशजी आंबेडकर या पत्रकार परिषदेमध्ये भरभरून बोलले. मनोज झरागे पाटलांबद्दलही बोलले, त्यांच्या आंदोलनाबद्दल बोलले आणि सध्या महाराष्ट्रामध्ये ऐरणीवर आलेल्या उपवर्गीकरण या संदर्भातही बोलले. बाळासाहेब आंबेडकर उपवर्गीकरणाच्या संदर्भात का बोलत नाहीत? प्रकाशजी आंबेडकर उपवर्गीकरणाच्या संदर्भात आपली भूमिका का जाहीर करत नाही? ते कधी जाहीर करतील? संपूर्ण महाराष्ट्राची ह्याच गोष्टीकडे लक्ष लागून होतं. अखेर प्रकाशजी आंबेडकर उपवर्गीकरणाच्या संदर्भात बोलले आणि साहजिकच त्यांच्या बोलल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये चर्चा झाली नाही असं होणार नाही आणि त्यांच्या विधानाच्या नंतर महाराष्ट्रामध्ये नव्या चर्चेला तोंड फुटलं. मित्रांनो, प्रकाशजी आंबेडकर हे असं एक व्यक्तिमत्व आहे ज्यांच्या एका वाक्याकडे, एका शब्दाकडे संपूर्ण राज्याचे, संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले राहते. कारण प्रकाशजी आंबेडकर हे बोलताना अत्यंत विचारपूर्वक बोलतात, अतिशय गांभीर्यानं बोलतात, अतिशय अभ्यासपूर्ण बोलतात आणि ह्या त्यांच्या बोलण्याकडे त्यांच्या समर्थकांचे जसे लक्ष राहते तसे विरोधकांचेही लक्ष राहते. कारण प्रकाशजी आंबेडकरांच्या बोलण्यातूनच पुढच्या लढ्याची दिशा समर्थकांसह त्यांच्या विरोधकांना सुद्धा मिळते. हे नाकबूल करून चालणार नाही. आजवर प्रकाशजी आंबेडकर जे काही म्हणाले त्याच्यानंतरच विरोधकांना सूर आणि नूर गवसलेला आहे. लढ्याचं एक दिशा मिळालेली आहे की आपण लढायचं नेमकं का आणि कशासाठी, कोणाविरुद्ध, कोणतं हत्यार घेऊन आपण लढायचं, याची नेमकी दिशा प्रकाशजी आंबेडकरांच्या वक्तव्यातून विरोधकांना मिळत आलेली आहे. आणि म्हणूनच प्रकाशजी आंबेडकर काय म्हणतात, काय बोलतात याकडे त्यांच्या समर्थकांसह त्यांच्या विरोधकांचं अधिक लक्ष राहते. आताही त्यांनी काल परवा मनोज झरांगे पाटील, मातंग समाज आणि उपवर्गीकरण या संदर्भात जी काही विधानं केली ते महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती चर्चेचा केंद्रबिंदू बनलेले आहे. मनोज झरांगे पाटलांना त्यांनी नेहमीच्या शैलीमध्ये आपला एक सल्ला दिलेला आहे की मनोज झरांगे पाटलांना जर आपल्या मराठा बांधवांसाठी न्याय अधिकार मिळवायचे असतील तर त्यांना जे 50% जे सध्या आरक्षण चालू आहे त्याच्यामध्ये भांडत बसण्यापेक्षा जे खुलं प्रवर्ग आहे, 50%पेक्षाही जास्त जो खुला प्रवर्ग आहे त्याच्यामध्ये त्यांनी वर्गीकरणाची लढाई लढावी, जेणेकरून मराठा बांधवांच्या वाट्याला जास्तीत जास्त राजकीय आणि सामाजिक लाभ येतील. दुर्दैवानं झरांगे पाटलाच्या हे लक्षात येत नाहीये, त्याला ते कळत नाहीये. ज्या दिवशी त्याला हे कळेल त्या दिवशी तो हिरो बनल्याशिवाय राहणार नाही. परंतु त्याच्या ते लक्षात येत नाही म्हणून त्याला सोडून अनेक विद्वान, त्याच्या अवतीभोवती जे विद्वान होते अगोदर ते त्याला सोडून निघाले, अशी खंत सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केली आहे. आणि साहजिकच या त्यांच्या वक्तव्यावर महाराष्ट्रामध्ये चारही बाजूनं चर्चेला उधाण आलेलं आहे. मित्रांनो, प्रकाश आंबेडकरांनी जो मनोज झरांगे पाटलांना दिलेला सल्ला हा केवळ सल्ला नाही, त्याच्यामध्ये एक राजकीय अभ्यास आहे, दूरदृष्टीपणा आहे आणि आरक्षणाच्या नावावरून कोणत्याही 2 समूहांमध्ये भांडणं लागता कामा नये यासाठी एक द्रष्टा नेता जे काही पावलं उचलतो तशी पावलं प्रकाशजी आंबेडकरांच्या विधानामध्ये उचललेली दिसून येत आहे. कोणत्याही जाती समूहामध्ये भांडणं लागता कामा नये. आरक्षणाचा अर्थ 2 समूहामध्ये भांडणं लावण्याचा नाही आहे. उलट आरक्षण म्हणजे सामाजिक न्याय देणारं हत्यार आहे. बाबासाहेबांनी ते हत्यार दिलेलं आहे सामाजिक न्यायासाठी. परंतु आज राजकारणी लोक या हत्याराचा वापर 2 समूहामध्ये भांडणं लावून देण्यासाठी करत आहे. हाच धोका प्रकाशजी आंबेडकरांनी ओळखलेला आहे आणि म्हणून त्यांनी
जरांगे पाटलांना खुल्या प्रवर्गामध्ये 50% वर्गीकरणाची मागणी करण्याचा जो काही सल्ला दिला तो एक अफलातून असा हा सल्ला आहे, अत्यंत दूरदृष्टीचा हा सल्ला आहे. अर्थात मनोज जरांगे पाटील प्रकाशजी आंबेडकरांचा हा सल्ला कितपत मानतात ते पाहावं लागेल. दुसरीकडे मातंग समूहाबद्दल बोलताना प्रकाश आंबेडकरांनी जे काही निरीक्षण नोंदवलेलं आहे ते त्यांच्या अनुभवी राजकारणाचं एक परिपाक आहे. एक अनुभवी राजकारणी, मातब्बर राजकारणी आणि चाणाक्ष राजकारणी, विद्वान राजकारणी जी प्रकाश आंबेडकरांची प्रतिमा समाज मनामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे, देशामध्ये आहे, त्याचे प्रतिबिंब त्यांच्या त्या मातंग समूहाच्या निरीक्षणाच्या संदर्भात त्यांनी जे काही भाष्य केलं त्यामधून उमटलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. प्रकाशजी आंबेडकरांनी उपवर्गीकरणाच्या नावाखाली आज मातंग समूह हा एकटा पडलेला आहे, हे बेधडक विधान केलेलं आहे आणि सत्य विधान केलेलं आहे. त्यामध्ये लपवण्यासारखं काही नाही. आज संपूर्ण ज्या SC समूहातल्या, मागासवर्गीय समूहातल्या, अनुसूचित जातींमधल्या 59 जाती समूह, त्यातल्या 58 जाती समूह, होलार असेल, वाल्मिकी असेल, चर्मकार असेल, हा संपूर्ण समूह बौद्धांच्या खांद्याला खांदा लावून लढतोय, एक झालेला आहे. दुसरीकडे मातंग समूह हा एकटा पडला आहे. या 58 जाती समूहांना उपवर्गीकरण नकोय आणि एकट्या मातंग समूहाला उपवर्गीकरण हवंय. त्यातही गंमत अशी आहे की मातंग समूहामध्ये देखील ऐक्य नाही आहे. अर्ध्यापेक्षा जास्त मातंग समूह हा सुद्धा उपवर्गीकरणाच्या विरोधात आहे. तो सुद्धा बौद्धांच्या खांद्याला खांदा लावून लढतोय. आम्हाला उपवर्गीकरणाची गरज नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला प्रचंड काही देऊन ठेवलेले आहे. आज आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांचा अधिकार आहे. आम्ही घेतो तो श्वास यावर सुद्धा बाबासाहेबांचा अधिकार आहे. आज जे काही आमच्याकडे आहे ते केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे, बाबासाहेबांच्या मेहरबानीमुळे आहे. तेव्हा आम्हालाही असं काही उपवर्गीकरण नकोय. ही भूमिका अर्ध्यापेक्षा जास्त मातंग समाजातील जनतेने घेतलेली आपण पाहतोय. आणि म्हणून ते खुलेआम आज आनंदराज आंबेडकरांच्या मोर्चांमध्ये, उपवर्गीकरणाच्या विरोधी मोर्चामध्ये सहभागी होताना आपलं म्हणणं मांडताना दिसत आहे. आणि त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी जे निरीक्षण नोंदवलं आहे की मातंग समूह एकटा पडला आहे, दुर्दैवानं त्यांचं हे निरीक्षण खरं आहे. यातून मातंग समूहानं बोध घेतला पाहिजे. मातंग समूहानं आता तरी आपलं भलं कशात आहे आणि आपलं नुकसान कशात आहे हे ओळखलं पाहिजे. आणि जे काही 2-4 म्हणजे जे काही मातंग समूहातले 2-4 नेते स्वतःला नेते म्हणवणारे, त्यांच्या मागं जनता नाही, परंतु ते स्वतःच नेते म्हणून मिरवतात, ते लोक मनुवादी व्यवस्थेला बळी पडलेत की काय, नफरतखोरांच्या कुटील कारस्थानांना ते बळी पडलेत की काय, याचा शोध आणि बोध मातंग समूहाने घेतला पाहिजे. आणि मुख्य प्रवाहामध्ये येऊन त्यांनी बौद्धांच्या खांद्याला खांदा लावून आपले असलेले अधिकार शाबूत राखण्यासाठी लढलं पाहिजे. अन्यथा उद्या मातंग समूहावरती या 2-4 लोकांमुळे, त्यांच्यातल्या 2-4 नादान नेत्यांमुळे पश्चाताप करण्याची वेळ आली नाही पाहिजे. आमचं हेच कळकळीचं म्हणणं आहे. आणि तेच म्हणणं काल प्रकाशजी आंबेडकरांच्या बोलण्यातून आपल्याला दिसून येत होतं. अजूनही आम्ही मातंग समूहातील जे काही भरकटलेले आहेत थोडेफार लोक, त्यांनासुद्धा आम्ही आवाहन करतो, मुख्य प्रवाहामध्ये या. बाबासाहेबांचा समतावादी विचार, बाबासाहेबांचा समतावादी निळा झेंडा, त्या झेंड्याखाली एकत्रित या. भलं आपलंच आहे. जय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.